आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यामुळे लढाईत खरी मजा येणार। मराठा द्वेष नसेल तर फडणवीसांनी आरक्षण द्यावं, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही। मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा इशारा। मराठ्यांचा द्वेष नसेल, त्यांना जर मराठ्यांचे लेकरं मोठे वाटत असतील तर 25 जानेवारीला मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न ते तातडीनं मार्गी काढला। जळगावच्या पालधीमध्ये राड्यादरम्यान नागरिक आक्रमक, काही जणांकडून 3 ते 4 दुकानांसह वाहनांची देखील जाळपोळ करण्यात आली। जळगावातील पालधी गावामध्ये 2 गटामध्ये राडा, संचारबंदी लागू, गुलाबराव पाटील यांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद, नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त। शपथविधीच्या 17 दिवसानंतर देखील महायुतीच्या 8 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही। 5 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची माहिती। या आठवड्यामध्ये मंत्री पदभार घेतील। काही पूर्वनियोजित कामांमुळे बाहेर तर काही जण विदेशामध्ये गेलेत। मंत्र्यांकडून पदभार न स्वीकारण्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पदभार स्वीकारण्याकरता थोडे कमी जास्त दिवस लागतात। काही आधीच मंत्रिमंडळाच्या आधीच काही लोक बाहेर गेले आहेत। मला वाटतं लवकर या आठवड्यात निर्णय होईल सर, म्हणजे या आठवड्यात पदभार घेतील। आधी 30 मंत्री होते, आता 42 झालेले आहेत। सगळ्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मुळामध्ये 30च मंत्री आधी होते, आता 42 झाले आहेत। तर मध्यंतरीच्या काळात काही चेंबर्स वेगवेगळ्या कमिट्यांना वगैरे गेलेले आहेत, तर ते सगळे आता सॉर्ट आउट झाले आहेत। त्यामुळे सगळे मंत्री घेतील, सगळ्यांनी घेतला पदभार घेतला, कुणीच राहिलं। हनुमानाप्रमाणे माझी छाती फाडली तर शरद पवारच दिसतील। शरद पवारांकडे जाणार, आमच्यासारख्या अनेक जणांना अडचण झाली आहे म्हणत लोटांगण घालणार, झिरवाळ यांची प्रतिक्रिया। जसं बजरंगाची छाती फाडल्यावर प्रभू श्रीराम, तसं माझी छाती फाडली तर पवार साहेब आता जाणार साहेबांकडे, लोटांगण घालून पाया पडणार। निवडणुकीनंतर मराठी माणसाविरोधात दंडेलशाही, महिलांविरोधातील अत्याचारांमध्ये वाढ, महिलांबाबतच्या तक्रारीसाठी संपर्क कक्ष सुरू करा, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश।